प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नीट परीक्षा देणाऱ्या 200 विद्यार्थ्यांची आज चांगलीच तारांबळ उडाली। उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर इथे नीटची परीक्षा घेतली गेली। मात्र नाशिकमधल्या 200 विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर एकलव्य स्कूल मुंडेगाव असा पत्ता आला होता। जेव्हा परीक्षार्थी इगतपुरी तालुक्यातल्या मुंडेगाव इथे पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी नीट परीक्षेचं कोणतंच केंद्र नव्हतं। शोधाशोध केल्यानंतर मुंडेगावातील एकलव्य स्कूल नव्हे तर नाशिकमधल्या पेठ रोड इथल्या एकलव्य स्कूलमध्ये त्यांचा पेपर आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं। यातच विद्यार्थ्यांचा भरपूर वेळ गेला। यापैकी अनेक जण पेपर सुरू होण्याच्या 15 ते 20 मिनिटांनंतर केंद्रावर दाखल झाले। रिपोर्टिंग टाइमला प्रॉपरली पोहोचू शकले नाही। मॅक्झिमम स्टुडंट्स इन टाइम बिफोर 10 तर पोहोचून गेले, पण मग एक्झामचं सगळं डिटेल्स भरणं आणि त्यांना वेळ नाही मिळाला। तर नेक्स्ट टाइम अशी मिस्टेक नाही व्हायला पाहिजे फक्त, आणि त्यामुळे स्टुडंटचा MBBS BDS अशा मोठ्या करिअरचा नुकसान होऊ शकतो फक्त एवढं। जे ऍड्रेस दिला होता तो चुकीचा मुंडेगाव दिला। आम्ही मुंडेगावला गेलो, मुंडेगावला तिथे विचारलं तर एकलव्य ते म्हणे इथे नाहीये। तर आम्ही परत पाठीमागे आलो, शाळाच नव्हती ते। म्हणजे आमचं सकाळी मी 7ला गेलो, तिथं 8ला मी संगमनेर नगरवर संगमनेरवरून आलेले। तिथं गेलं, तिथं चौकशी माझ्याला धुळ्याहून निघालो 2 व्हीलरवरनं। इकडं 6:30च्या दरम्यान मी आलो आणि ते उड्डाण पूलच्या खाली थांबलो मी द्वारका हॉटेलजवळ। गुगल मॅपवर पण मी ऍड्रेस सर्च केला पण ऍड्रेस काही सापडेना, ऍड्रेस रॉंग ठेवलेला होता त्यांनी। आणि मग एका रिक्षावाल्याला विचारलं मी, तर म्हणे तुम्ही सरळ चालला जा। तर 30 किलोमीटर मी मुंडेगावला चालला गेला। तिकडनं मला माहित पडलं ऍड्रेस रॉंग आहे म्हणे, तिकडनं परत जा तुम्ही। मग तिकडनं परत आलं तर मला टाइम झालं होतं, अशी मध्ये प्रॉब्लेम आली। इकडं 10:15 आलो मी। जे लेट आले त्यांना त्यांचा टाइम सुद्धा त्यांना पूर्ण पेपर लिहिण्यासाठी द्यावा। आणि आम्ही सर्व पालकांच्या वतीने ह्या प्रशासनाचा निषेध करतो। केंद्र सरकारची जरी हे परीक्षेचं नियंत्रण असेल, परंतु केंद्र सरकारचा कुठली चुकी नसताना प्रशासनाची ही चुकी आहे।